सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला, शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्याचं प्रपंच उद्ध्वस्त झालं. तर ह्या सरकारने शेतकऱ्याला दिवाळी साजरी करतो म्हणून आश्वासन दिलं. आताचा GR आहे 9 तारखेचा GR. 9 तारखेच्या GR मध्ये 3 हेक्टरची मान्यता दिली आणि प्लस 10,000 रुपये लगेच टाकतो म्हणलं ते हेक्टरी. पण ह्याने आजपर्यंत ते 10,000 तर सोडा, पण माझ्या शेतकऱ्यांनावर ते 8,500 रुपयानं ते पण टाकलेलं नाहीत. आणि जे काही शेतकऱ्यांनावर टाकले तर तुटपुंजी रक्कम ते पण त्यांनी 8,500ची घोषणा केली होती. पण त्याच्यात पण क्षेत्र कमी करून हेक्टरी 4,000 5,000 रुपयाने रक्कम जमा केलेली आहे. त्याच्यामुळं ह्या कृषी मंत्र्याला कार्यकर्ता मेळा घ्यायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याची दिवाळी साजरी करायला ह्यांना वेळ नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत हा मला माझ्या मागण्या पूर्ण करत नाही, ते मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, तोपर्यंत मी इथं हलणार नाही. आणि हे कृषी मंत्री फक्त ह्याने घोषणाचा पाऊस पडलेला आहे, पण अस्तित्वात माझ्या शेतकऱ्यांनी कुठली मदत भेटलेली नाही. माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. पण त्या शेतकऱ्याला सुद्धा ह्यांनी अनेक 1 रुपयाची मदत केलेली नाही. त्या शेतकऱ्यांची दिवाळी झालेली नाही, त्या शेतकऱ्यांवर वाईट वेळ आलेली आहे. या कृषी मंत्र्याला त्याची जाण नाही का? त्याची जाण करून द्यायला आम्ही इथं आलेलो आहे आणि त्यांना माझ्या प्रश्नाचा जाब विचारल्याशिवाय मी त्यांना हलू देणार नाही. पाठीमागे आढावा बैठक शेतकऱ्यांचा आक्रोश आणखी कृषी मंत्री इथे आलेले नाही. ह्यांना शेतकऱ्याला घेणं देणं नाही, ह्यांना पक्षाला घेणं देणं आहे. आता या निवडणुका लागल्या त्या निवडणुकीचं घेणं देणं आहे. त्यांना शेतकरी मेला तरी चालेल, शेतकरी आत्महत्या केलं तरी चालेल, कारण त्यांना माहित आहे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याला फक्त 1 लाख रुपये द्यावं लागतं. पण इथं एकदा पक्ष पडला किंवा हे पडलं तर त्यांचा अस्तित्व संपत आहे. म्हणून ह्यांना शेतकऱ्यापेक्षा ह्यांना पक्ष महत्वाचा आहे. या कृषी मंत्र्यांना जारी केलेले मी सोडणार नाही. आणि माझं ऑपरेशन झालेलं आहे परवा दिवशी किडनीचं. जर मला पोलिसांनी दमदाटी केली, जर माझ्या जीवाला काही जम झालं तर ह्याला पूर्ण सरकार जबाबदार राहील. माझं अमोल जाधव नाव आहे. ओके.